लोकांशी तडजोड करत नाही, त्यामुळे त्याचं काय हाल होत जातं त्याची कळतं. की आमचा कांबळे लय हुशार, आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कंडला. कांबळे शाळेत गेला, कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली, म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, कांबळे मिशीत आला, कांबळे विशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि कांबळे तिच्या प्रेमात पडला. मग तिनं सारसबागेत बसल्यावर त्याला विचारली जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली जात. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, कांबळे मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला, कांबळे प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात नेऊन असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. मग कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले, मुहूर्त पहा. कांबळे म्हणला, पटत नाही, खुले वाचा. नातेवाईक म्हणाले, सत्यनारायण. कांबळे म्हणला, जमणार ना, गाडगे बाबा वाचा. भावकी म्हणाली, बोकड तरी काप, जागरण गोंधळ घाल. कांबळे म्हटला, चालणारच, बाबासाहेब वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळेच्या मोबाईलवर जाहिरात आली, नामदेव तुझा मा. कांबळेने दांडी टाकली. कांबळे 4लाच हजर, सगळे 6ला आले, 5ला आले. पण कांबळे उन्हात थांबला, करपला. शेवटपर्यंत दम असल्यासारखा बसून राहिला. त्याला भूक लागल्या, पण नाही रडला, नुसताच कांबळे नाही रडला. कांबळे जयंती महोत्सवाचा अध्यक्ष झाला. कांबळे जयंती महोत्सवाचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली, पोरं म्हटली डीजे. कांबळे म्हणला, प्रबोध. मग कार्यकर्त्यांनीच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. मग कांबळे नाही रडला, नुसताच कणला. कांबळे मग चळवळीत आला. सगळे गटतट बघितले, सगळा इस्कूट, एक इकडे एक तिकडे. मग कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या. फुले, शाहू, आंबेडकर, बाबासाहेब समजून घ्या, सगळ्यांनी एकत्रित या. मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला.
आता कांबळे वयस्कर झाला कांबळेचा मुलगा ते रील मोबाईल यात अडकला. मग परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं रील बघता बघता, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. हा गावभर पेरलं आणि घरातच नाही. मग त्यानं दार लावून पोराला असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो दोनदा काढला. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं डबल गेले. विचार काय गेले. आणि शेवटी आता कांबळे वेडा झालाय. वेड्यांच्या दवाखान्यात टाकले व्यवस्थेनं, त्याला मेंटल घोषित केले. पण कांबळे मानवतेच्या घोषणा देतो म्हणून मेंटल आहे. कांबळे शिवराय ते भीमराय सांगतो म्हणून मेंटल. कांबळे संविधानाचं भारत म्हणतो म्हणून कांबळे मेंटल. कांबळे बुद्धाचा भारत म्हणतो म्हणून कांबळे मेंटल. कांबळे माणूस वाचवा म्हणतो, कांबळे लोकशाही टिकवा म्हणतो, मतदान पैसे घेऊन विकू नका म्हणतो म्हणून कांबळे मेंटल. कांबळे विद्रोही लिहितो म्हणून मेंटल. पण कांबळे एकाच कुठल्या विचारांचा कट्टर नाही. कांबळे मानवतावादी आहे. कांबळेचं या देशावर प्रेम आहे म्हणून कांबळेच्या हातात कुठल्याच एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान. आणि कांबळेनं मांडीवर संविधान घट्ट आवळून धरलंय. पण डॉक्टर सुद्धा व्यवस्थेचा श्वाप देऊन त्याला तुडवताय. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतो करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश जिवंत आहे. आणि हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नामदेव ढसाळ जिवंत आहे. धन्यवाद.